सुरुवातीपासूनच मानवाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही साधनांची आवश्यकता भासली। यासाठी त्याने सुरुवातीला आपल्या पायांचा वापर केला। पुढे उत्क्रांतीत मानवाने चाकाचा शोध लावला आणि कालांतराने सायकलची देखील निर्मिती केली। पुढे पुढे आयुष्याचा वेग वाढू लागला आणि सायकलचा वेग कमी पडू लागला। औद्योगिक क्रांतीतून वाहन निर्माण झाली। या वाहनांनी मानवाचं आयुष्यच वेगवान केलं। बघता बघता वाहन वापरणाऱ्यांची संख्या सुद्धा भरमसाठ वाढली आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सरकारनं आरटीओ कडे सोपवलं। आरटीओ म्हणजेच राज्य परिवहन मंडळ। देखरेखीचं हे काम राज्यात ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिसरद्वारे मुंबईमधून तर प्रादेशिक स्तरावर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसरद्वारे करण्यात येतं। आता आरटीओच्या पुणे कार्यालयात लर्निंग लायसन्स कसं मिळवायचं ते आपण बघणार आहोत। सर्वसामान्यपणे असा समज आहे की लर्निंग लायसन्स मिळवणं अतिशय किचकट आणि कठीण काम आहे। परंतु राज्य परिवहन निगम विभागाने ही प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे आणि तरीही या प्रक्रियेत आपल्याला काही अडचण आलीच तर त्याचं निवारण करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी म्हणजेच PRO आपल्या मदतीसाठी तत्पर आहेत। आपल्या सगळ्या शंकांची समर्पक उत्तरं ते आपल्याला देतील। लर्निंग लायसन्स बनवण्यासाठी आपल्याला नमुना नंबर 1, नमुना नंबर 1A आणि नमुना नंबर 2 हे 3 फॉर्म घ्यायचे आहेत। आरटीओने हे 3ही फॉर्म्स विनाशुल्क उपलब्ध करून दिलेत। यापैकी नमुना नंबर 1 हा फॉर्म शारीरिक स्वास्थ्याची ग्वाही देण्यासाठी आपण स्वतः भरायचा आहे। नमुना नंबर 1A हा फॉर्म म्हणजेच वैद्यकीय प्रमाणपत्र। हे प्रमाणपत्र आपल्याला नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून भरून घ्यायचं आहे। नमुना नंबर 2 या फॉर्ममध्ये आपली सगळी माहिती अचूक आणि सविस्तरपणे भरायची आहे। आता या फॉर्ममध्ये आपली माहिती कशी भरायची हे आपण जाणून घेऊया। हा आहे नमुना नंबर 2 फॉर्म। या जागेत 5 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटरचा आपला पासपोर्ट साईजचा फोटो चिकटवायचा आहे। फोटोत आपला संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे आणि दोन्ही कान दिसणं आवश्यक आहे। आपल्याला ज्या प्रकारच्या वाहनाचे लायसन्स हवे असेल तो प्रकार निवडा। फॉर्ममध्ये आपलं नाव लिहा। पित्याचे अथवा पतीचे नाव लिहा। इथे आपला कायमचा पत्ता सविस्तरपणे लिहा आणि पिनकोड अवश्य नमूद करा। आपला कायमचा आणि सध्याचा पत्ता वेगवेगळा असल्यास सध्याचा पत्ता इथे नमूद करा। या रकान्यात आपल्याला जन्मतारीख लिहायची आहे। लक्षात ठेवा, आपल्या जन्माचा दाखला, SSC सर्टिफिकेट अथवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेली जन्मतारीखच आपल्याला इथे लिहायची आहे। इथे आपली शैक्षणिक पात्रता लिहा। या रकान्यात आपल्याला आपल्या शरीरावरील 2 प्रमुख आयडेंटिफिकेशन मार्क्स म्हणजेच ओळख पटवण्याच्या खुणा नमूद करायच्या आहेत। इथे आपला रक्तगट नमूद करा। लक्षात ठेवा, योग्य रक्तगट नमूद करणे अतिशय आवश्यक आहे। या अर्जाबरोबर रहिवासी पुरावा आणि वयाच्या पुराव्याची कागदपत्र जोडायची आहेत। तात्पुरत्या अनुमतीसाठी लायसन्ससाठी जे कागदपत्र जोडावे लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने पारपत्र, पासपोर्ट म्हणून आपण, त्यानंतर इलेक्शन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, तुमच्या आधार कार्ड हा एक, आणि फोन बिल, अशा पद्धतीचे पुरावे आपण स्वीकारतो। आणि या पुराव्याच्या सोबत जन्मतारखेच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने जन्माचा दाखला असेल, स्कूल सर्टिफिकेट असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल,
त्याचबरोबर पॅन कार्ड सुद्धा आपण कन्सिडर करतो. आता पुढचा टप्पा आहे कागदपत्रे तपासणी विभागात जाऊन आपला अर्ज तपासून घेण्याचा. तपासणी अधिकारी आपला अर्ज तपासतील आणि सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची म्हणजेच फोटोकॉपींची मूळ कागदपत्रांची पडताळणी करतील. मूळ कागदपत्रांशिवाय ही तपासणी आणि संपूर्ण प्रक्रियाच अपूर्ण आहे. तेव्हा लायसन्स बनवताना सगळी मूळ कागदपत्र कटाक्षाने जवळ बाळगा. कागदपत्रांबरोबरच अधिकारी आपल्या शारीरिक स्वास्थ्याची देखील तपासणी करतील. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर अधिकारी कागदपत्रांवर सही शिक्का देऊन प्रमाणित करतील. इथून पुढची पायरी आहे लायसन्स फी भरण्याची. यासाठी आपण शुल्क फी विभागात जाणार आहोत. इथे 30 रुपयांची नाममात्र फी भरून त्याची पोचपावती घ्यायची आहे. आता आपण जाणार आहोत बायोमेट्रिक टेस्टसाठी. संगणकीय शिकाऊ अनुज्ञप्ती विभागात जाऊन आपला अर्ज, छायांकित कागदपत्र आणि शुल्क पोचपावती संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. ते तुमच्या अर्जातली सगळी माहिती संगणकामध्ये भरून घेतील. इथे आपल्याला इलेक्ट्रॉनिक सही करायची आहे आणि आपल्या डाव्या अंगठ्याच्या ठशाचा नमुना द्यायचा आहे. आता संगणकाद्वारे आपला फोटो घेतला जाईल. या प्रक्रियेनंतर अर्ज आणि पोचपावती आपल्याला परत मिळेल. इथून पुढचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता आपल्याला वाहतूक नियम चाचणी परीक्षा द्यायची आहे. या चाचणीची तयारी म्हणून फलकावर लावलेल्या नियमांची आणि बोधचिन्हांची माहिती नीट वाचा आणि समजून घ्या. कारण चाचणी परीक्षेमधील प्रश्न या बोधचिन्हांवर आणि नियमांवरच आधारित असतात. या बोधचिन्हांचा अभ्यास करण्यासाठी आपण www.rtopune.info/road signs या संकेतस्थळावर सुद्धा भेट देऊ शकता. परीक्षा विभागात गेल्यानंतर तिथले अधिकारी आपला अर्ज घेऊन आपल्याला आसन क्रमांक सांगतील. थोड्याच वेळात समोर पडद्यावर सर्वांसाठी सामायिक असे एकूण 10 प्रश्न येतील आणि त्याबरोबरच 3 पर्याय सुद्धा. उत्तर देण्यासाठी आपल्याकडे 3 बटणं असतात. योग्य उत्तराची निवड करण्यासाठी आपल्याला 10 सेकंदांचा अवधी दिला जाईल. तेव्हा उत्तर देण्याची घाई करू नका. नीट विचार करून योग्य पर्यायाचंच बटन दाबा. सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर थोड्या वेळातच समोर पडद्यावर निकाल जाहीर होतो. 10 पैकी 6 किंवा त्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यास तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण होता. मात्र त्याहून कमी उत्तरे बरोबर असल्यास तुम्ही अनुत्तीर्ण होता. अनुत्तीर्ण झाल्यानंतरही आपल्याला दुसऱ्या दिवशी कुठलेही अतिरिक्त शुल्क न भरता ही चाचणी देता येते. परंतु याही वेळी अयशस्वी झाल्यास आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागते. निकालानंतर आपल्याला छापील लर्निंग लायसन्स दिलं जाईल. मी सर्व जनतेला, विशेषतः तरुण वर्गाला मी आवाहन करतो की त्यांनी ही जी प्रक्रिया, शिकाऊ लायसन्स मिळवण्याची जी प्रक्रिया आहे, हे आपण समजता तेवढी किचकट नाही आहे. आणि सरकारी काम म्हटलं सगळेजण कंटाळा करतात, पण तसं नाही आहे. सरकारी कामाची जी पद्धत आहे ती जर आपण व्यवस्थित माहीत करून घेतली तर ते काम सोपं होतं. लर्निंग लायसन्स करता येणाऱ्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाकरता आणि आम्ही जी परीक्षा घेतो त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातील त्याकरता मार्गदर्शनाकरता आणि प्रशिक्षणाकरता आम्ही एक मार्गदर्शक वाहन चालकांसाठी मार्गदर्शिका म्हणून एक तयार केलेली आहे.
यामध्ये सर्व प्रकारची जी चिन्ह आहेत, मॅन्डेटरी चिन्ह, वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी चिन्ह आहेत, त्या चिन्हे, नंतर काही नियम, नंतर कुठल्या प्रकारचे हात दिले जातात त्या पद्धतीने, नंतर काही सूचना, महत्त्वाच्या सूचना आणि वेगवेगळ्या प्रकारची नियमावली याचा समावेश आहे. लर्निंग लायसन्स मिळाल्यापासून 1 महिना पूर्ण झाल्यानंतर आणि 6 महिने पूर्ण होण्याआधी परमनंट लायसन्स काढणं आवश्यक असतं. अन्यथा या लायसन्सची वैधता संपते आणि आपल्याला पुन्हा एकदा लर्निंग लायसन्स मिळवावं लागतं. लर्निंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया संक्षिप्त स्वरूपात. 1. प्रक्रिया माहिती नसल्यास जनसंपर्क अधिकारी म्हणजेच PROशी संपर्क साधा. 2. फॉर्म वाटप केंद्रात जाऊन फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 1A आणि फॉर्म नंबर 2 घ्या. 3. सर्व फॉर्म्समध्ये आपली माहिती अचूक आणि सविस्तरपणे भरा. 4. कागदपत्रे तपासणी विभागात जाऊन आपल्या अर्जाची तपासणी करून घ्या. 5. शुल्क फी विभागात जाऊन 30 रुपये भरा आणि पोचपावती घ्या. 6. बायोमेट्रिक टेस्ट विभागात आपली सही, अंगठ्याचा ठसा आणि फोटो घेतला जाईल. 7. वाहतूक नियम चाचणीसाठी नियम आणि बोधचिन्हांचा अभ्यास करा. 8. 10 बहुपर्यायी प्रश्न असलेली वाहतूक नियम चाचणी परीक्षा द्या. लक्षात ठेवा, लर्निंग लायसन्स वापरत असताना आपल्या वाहनावर L अक्षराचा बोर्ड असणं बंधनकारक आहे.